भाजप कोर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांचं अभिनंदन. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टाकलं मागे. मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. 2 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याप्रकरणी चौकशी समितीकडून अहवाल सादर. उद्यान विभाग आणि रस्ते विभागाचा थेट दोष आढळला नसल्याचं नमूद. संत तुकोबांच्या पालखीचं वरवणहून उंडवडी गवळ्याचीकडे प्रस्थान, तर माऊलींची पालखी जेजुरीतून वाल्हेकडे मार्गस्थ. अमेरिकेचे इराणच्या कोनारक भागात पुन्हा हल्ले. आज रात्री सर्वात मोठा हल्ला करणार असल्याचा ट्रम्प यांचा दावा. इराणसही अमेरिकेच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर. कुवेतच्या अमेरिकन तळांवर आणि तेल डेपोंना इराणनं केलं लक्ष्य. आणि हॉर्मुझच्या सुरक्षेसाठी अमेरिकेलाही व्यापारी जहाजांना द्यावा लागणार कर. ट्रम्प यांच्या दाव्याला इराणचा विरोध. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. पिंपरी चिंचवड शहरात उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प चालवणाऱ्या ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबलच्या प्रकल्प प्रमुखासह सेफ्टी ऑफिसरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीच्या ज्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला ते आरोपी या घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळते. महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता सोहन निकम यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून ALR कंपनीचा प्रकल्प प्रमुख अशोक कुमार सियाराम शरण गुप्ता आणि सेफ्टी ऑफिसर विजय रामराव सपकाळ या दोघांवर 9 कामगारांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा तसंच 12 कामगारांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत झाल्याप्रकरणी निष्काळजीपणाचा अशा दुहेरी कलमांअंतर्गत भोसे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गोविंद, घटनेच्या 6व्या दिवशी अखेर जबाबदारी निश्चित करत खरं तर जी कंपनी आहे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प जो चालवत होती ती ठेकेदार कंपनी ALR याच्या 2 अधिकाऱ्यांवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अर्थातच डेपोमध्ये जे साठणारा SLF आहे, कचऱ्याचा ढीग आहे, तो पावसाळ्यामुळे कोसळू शकतो याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. हा महत्वाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि खबरदारीच्या उपाययोजना करणं हे अग्रीमेंटमध्येच नमूद होतं. त्यामुळं जबाबदारी जी आहे ती संपूर्णतः कंपनीची होती. अशा पद्धतीचं ठपका जो आहे तो या दोघांवर ठेवण्यात आलेला आहे. ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस हे दोन्ही आरोपी जे आहेत ते तिथे उपस्थित होते आणि त्या संबंधित जी इमारत दुर्घटनाग्रस्त झालेली आहे तिथेच हे कार्यरत असल्यामुळं या इमारतीमध्ये जे सुरुवातीला 5 कर्मचारी बाहेर पडले होते त्यांच्यामध्ये हे दोघंही होते अशी माहिती आता आपल्याला मिळते आहे. खरं तर या दुर्घटनेमध्ये एकूण 9 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या मृत्यू प्रकरणी जसं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख आधीचे जे संजय कुलकर्णी होते त्यांचा पदभार काढण्यात आला. त्याचबरोबर आणखी एक कार्यकारी अभियंता होते त्यांचा देखील पदभार काढण्यात आला. आता या दोघांवर निलंबनाची कारवाई होते का याकडे सगळ्यात महत्वाचं लक्ष लागलेलं आहे. आणि दुसरी बाब म्हणजे जी कंपनी आहे अँटोनी लारा रिन्युएबल या कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलं जात आहे का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे. कारण की मुंबईसह अनेक ठिकाणी या कंपनीचे जे ठेके आहेत कचऱ्यापासून वीज निर्मितीचे ते सुरू आहेत आणि अक्षम्य हलगर्जीपणा जो आहे तो प्रथमदर्शनीच या सगळ्या घटनेमध्ये दिसून आला होता. मात्र या सगळ्या कारवाईला 6 दिवस लागले आणि अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत विजय सूर्यवंशी त्यांनी या सगळ्या संदर्भात चौकशी समिती नेमून अर्थातच या कंपनीला अधिकारने दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर रात्री उशिरा
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी MIDC परिसरामध्ये या संदर्भात फिर्याद दिल्यानंतर त्याची दखल घेत पोलिसांनी कंपनीच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत. अर्थातच कंपनीच्या अडचणी वाढतील, मात्र एकंदरीत जर बघितलं तर या संदर्भात आज कुणाला अटक होते का, पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागतं. गोविंद, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी नगरविकास विभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे. नगरविकास विभागानं पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. यामध्ये IIT मुंबईचे भूतांत्रिक संरचना अभियांत्रिकी प्रमुख प्राडी एन सिंग आणि घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ अनिल कुमार दीक्षित यांचा समावेश करण्यात आलाय. या समितीला 1 महिन्याच्या आत प्राथमिक आणि 2 महिन्यात संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 2 अधिकाऱ्यांना काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 8 जुलै 2026 रोजी जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेची निष्पक्ष सखोल तांत्रिक चौकशी करण्यासाठी नगर विकास विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासनाने आज चौकशी समिती अपॉइंट केलेली आहे. या चौकशी समितीचे प्रमुख सन्माननीय श्रीमती शीतल तेली उगले ज्या आपल्या विभागीय आयुक्त आहेत, त्यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे प्रादेशिक अधिकारी आहेत ते सदस्य असतील. मुंबईतल्या चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पिंपळाचं झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी महापालिकेनं नियुक्त केलेल्या चौकशी समितीनं आपला अहवाल सादर केलाय. उद्यान आणि रस्ते विभागाला या चौकशी समितीनं क्लीन चिट दिली आहे. झाडाजवळ पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नसावी आणि त्यामुळे त्याला 5 लाख रुपये दंड करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आलेली आहे. दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारे, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी झाडांची नियमित तपासणी तसंच वैज्ञानिक छाटणी यासारखे उपाय सुचवण्यात आले. तर चेंबूर दुर्घटनेप्रकरणी चौकशी अहवाल समोर आलेला आहे. उद्यान विभाग आणि रस्ते विभागाचा थेट दोष आढळला नाही. झाडाजवळ पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नसावी असं या अहवालात म्हटलंय. कंत्राटदाराला 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. तर कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागार संस्थेला म्हणजेच कन्सल्टंटला 2 लाख रुपये दंड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारे, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी झाडांची नियमित जोखीम तपासणी तसंच वैज्ञानिक छाटणी करावी असं देखील या अहवालात म्हटलेलं आहे. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील 3 हात नाका परिसरातील फूट ओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेल्या वाढदिवसाचा बॅनर अचानक पडल्याची घटना घडली आहे. हा बॅनर थेट एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला. दरम्यान दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं बाईकस्वार या थोडक्यात बचावलेला आहे. बॅनर कोसळल्याची ही घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. दरम्यान संबंधित बॅनर लावण्यासाठी कुणाची परवानगी घेतली होती का असा सवाल उपस्थित होतोय. तसंच कोणत्या निकषांनुसार हा बॅनर लावण्यात आला होता असा सवालही आता उपस्थित केला जातोय. दरम्यान या प्रकरणाची संबंधित प्रशासनानं तातडीनं चौकशी करण्याची मागणी होते. ठाण्यातील 3 हात नाका परिसरात हा वाढदिवसाचा बॅनर धावत्या दुचाकी स्वारावर कोसळल्याच्या घटनेनंतर शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेनं शहरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्ज हटवण्याची मोहीम अधिक तीव्र केली असून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बॅनरधारकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो. कोणालाही इजा पोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती. यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल.